देह देहाचे मंदिर, देह देहाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, देह देहाचे मंदिर, देह देहाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, देह देहाचे मंदिर. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. देह देहाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. आपला देह हा जणू एक काय आहे? देह देहाचे मंदिर आहे. आतमध्ये आत्मा जो आहे ना, तो परमेश्वर आहे आणि देह हे मंदिर आहे आणि आतील आत्मा हा परमेश्वर आहे. मग आपण आपल्या देहाला कशी सवय लावतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जशी आपण आपणाला सवय लावून घेतो ना, तसेच आपण घडत असतो. मग मुलं काय किंवा माणसं काय, जशी सवय तसेच आपला विकास होत असतो आणि तशीच आपली प्रगती होत असते. मग काही सवयी या आपण जर चांगल्याच लावून घेतल्या तर आपला देहसुद्धा एक मंदिरच आहे ना. मग या मंदिराचं पावित्र्यसुद्धा आपणच राखायला हवं ना. मग काही चांगल्या सवयी आपण आपल्यासाठी लावून घेणं गरजेचं आहे. पहा ना, एक साधं उदाहरण मी देते. आपण स्वयंपाक करत असताना स्वयंपाक किती तन्मयतेनं करतो, किती प्रेमाने करतो, किती आपुलकीने करतो आणि किती जिव्हाळ्यानं करतो, हे खूप महत्त्वाचं असतं. केवळ काही बाई केलं, कसं तरी उरकलं आणि बाहेर आलो तर त्या स्वयंपाकाला चव राहते का? नाही. जेवढं आपण प्रेमाने करू, जेवढा अगदी मन लावून तो स्वयंपाक करू, कारण आपले चांगले गुण त्या स्वयंपाकात उतरलेले असतात. त्यावेळेस जेव्हा आपण अगदी मनापासून एखादा पदार्थ बनवतो तेव्हा, आणि अगदी जेव्हा मनात नसेल, मनावर आल्यासारखं जर आपण बनवत असेल तर तो पदार्थ तेवढा चविष्ट होत नाही. पण तोच पदार्थ अगदी मनापासून करतो, अगदी आतून तो आलेला असतो ना. अगदी आतून म्हणजे आतून ते भाव चांगले आलेले असतात आणि तेच भाव आपल्या त्या पदार्थात उतरलेले असतात आणि त्यामुळे तो पदार्थ अधिक रुचकर होत असतो आणि खाणारेसुद्धा तेवढेच तन्मयतेनं तो पदार्थ खातात, अगदी मनापासून खातात आणि प्रसन्न होतात. प्रसन्न मनानं खाल्लेला स्वयंपाक तो आपल्या आत्म्याला आनंद देऊन जातो आणि मग साहजिकच आपला आत्मासुद्धा तो प्रसन्न होत असतो आणि मग पर्यायानं आपण सुखी, आपलं कुटुंब सुखी होत असतं. म्हणजे म्हणतात ना, काही गोष्टी या पोटातून चांगल्या जाणं गरजेचं आहे. जसा आपण आहार घेऊ तसा आपला स्वभाव बनतो. मग आहारच आपण हा चांगला घेतला तर आपला स्वभावसुद्धा चांगलाच बनेल ना. परवा यूट्यूबला मी पाहिलं की ती 2 ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याशी तुम्ही कसं बोलता त्याच्यातून काही क्रिया प्रतिक्रिया घडतात आणि ते पाणी आपल्या शरीरावर योग्य परिणाम करत असतो, योग्य अयोग्य. मग तुम्ही एका फुलपात्रात पाणी घेतलेलं आहे, दुसऱ्याही फुलपात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे, फुलपात्र समान आहेत, फुलपात्रामध्ये असलेलं पाणीसुद्धा समानच आहे आणि एका फुलपात्रातील जे पाणी आहे त्याच्याशी तुम्ही प्रेमाने बोलत आहात, तू खूप गोड आहेस, खूप छान आहे असं म्हणून ते पाणी जर आपण खाली ठेवलं आणि एका पाण्याला म्हटलं घाण आहे पाणी, हे चांगलं नाही आहे आणि असं करून ते पाणी ठेवलं, आणि तेव्हा काय होतं माहीत आहे? ज्या पाण्याला आपण चांगलं बोललेलं असतं त्या पाण्यातून काही चांगले गुणधर्म बाहेर पडतात आणि जे पाण्याला वाईट बोलतो त्याच्यातून वाईट गुणधर्म बाजूला पडतात आणि त्याच पाण्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. चांगलं पाणी आपण जेव्हा पितो, चांगलं म्हणून बोलतो त्याला, तेव्हा त्याचे परिणाम आपल्यावर चांगले घडतात आणि जे पाण्याला आपण वाईट बोलतो आणि तशा पद्धतीनं आपण पाणी पितो त्याचा परिणाम वाईट होत असतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या वागण्या बोलण्यावर अवलंबून असतात. आपण एखाद्या परिस्थितीला कसं हाताळतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अजून एक उदाहरण देते नामदेवांचं. 5 वर्षाचा तो नामदेव आहे आणि नामदेवांना सांगितलं जातं, त्यांचे वडील सांगतात की नाम्या, मी आज इथं नाही आहे आणि देवळात जाऊन तू काय करायचं आहेस? आज विठ्ठलाला तू नैवेद्य घेऊन जायचं आहेस.
मी देवळात नाही आहे. बरं म्हणतो नामदेव. तो 5 वर्षाचं ते पोर बरं म्हणतं आणि धावत पळत आईकडे जातो आणि आईला म्हणतो, आई आई स्वयंपाक झाला का? दे लवकर, नैवेद्य लवकर दे. बाबा आज नाही आहे, आज मला रावळात जायचं आहे नैवेद्य घेऊन. बरं म्हणते, नाम्या झालेला आहे बघ, तयारच आहे. आणि ती आई ताट करून नामदेवांच्या हातात देते नैवेद्याचं. नामदेव ते 5 वर्षाचं मूल देवळात जातं. देवळात गेल्यानंतर ताट ठेवतं. ते पाणी त्याच्याभोवती, ताटाभोवती तो नैवेद्य दाखवतो. पाण्याचं हे पाणी फिरवून ताटाभोवती आणि ताट देवापुढे ठेवतो आणि देवाला म्हणतो, जेवा आता देवा. दगडाची मूर्ती ती थोडी जेवणार आहे. नाम्या हट्ट करतो, देवा जेवा. देव जेवत नाही आहे. नामदेव म्हणतो, बाबा मला रागवतील, बाबा आल्यानंतर तुम्ही जर नाही जेवलात तर जेवा तुम्ही. देव तरीही जेवत नाही आहे. आणि मग हा नामदेव काय करतो, देवा तुम्ही जेवत नाही ना, माझे बाबा येऊन रागवतील, बाबांनी मला मारण्यापेक्षा मीच माझं कपाळ मोक्ष करून घेतो. आणि तो मग त्या देवाच्या समोर दगडास त्या पायरीजवळ डोकं आपटून घ्यायला लागतो नामदेव. हे 5 वर्षाचं बाळ मूल डोकं आपटतो आणि गाभाऱ्यातून आवाज येतो, नामदेवा थांब, डोक्याला इजा होईल, असं त्रागा करू नका, मारून घेऊ नका. अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? आतून आवाज येतो गाभाऱ्यातून. मग नामा म्हणतो, मग दगडाचा देव कधी बोलतो का? काय करणार, देवाला प्रत्यक्ष बाहेर यावं लागलं आणि देवाने ते सगळं ताट अगदी चाटून पुसून खाल्लं. नामदेव प्रसन्न होतो, आनंदी होतो आणि ते रिकामं ताट घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतर आईला सांगतो, बघ देवाने सगळं ताट चाटून पुसून खाल्लं. आई म्हणते, काय रे नाम्या, तुला इतका वेळ दम निघाला नाही का? थोडा वेळ तरी सगळं तूच खाऊन टाकलंस का रे? अगं आई हो म्हणतो, तुला कसं सांगू मी, हो हे देवाने सगळं खाल्लं. नाम्या म्हणे, काय पण खोटं बोलू नकोस. आई बोलते, खोटं कधीपासून बोलायला लागलास? नाही ग आई, खरंच देव जेवला ग, मी स्वतः या डोळ्यांनी पाहिलं ग, देव जेवला. तुला कसं सांगू, आणि खोटं काय असतं ग हे मला नाही माहीत ग, खरंच देव जेवला. या डोळ्यांनी मी पाहिला, देव जेवला ग, देव जेवला. या डोळ्यांनी मी पाहिला, देव जेवला ग, देव जेवला. नाम्या सांगतोय पुन्हा आई अगं खरंच देव जेवला ग. आईचा विश्वास बसत नाही. हे 5 वर्षाचं मूल आणि देव जेवला. नामदेवांची कीर्तीच अपरंपार. म्हणजे श्रद्धा. पहा ना, इथं महत्त्वाचं काय आहे, श्रद्धा. नामदेवांची देवावर अपार श्रद्धा होती, विठ्ठलावर, आणि त्या श्रद्धेसाठी देवाला तिथं यावं लागलं जेवायला. पहा ना, आपण पाहतो ना, आपली श्रद्धा ठाम असणं गरजेचं आहे. कोठे का असे ना, आपली श्रद्धा असणं गरजेचं आहे. मग तुमच्या कामात असू दे, कशातही असू दे, कार्यात असू दे, देवावर असू दे, कुठेतरी श्रद्धा हवी आपली. जेव्हा आपली श्रद्धा असते ना, तेव्हा मन आपलं पॉझिटिव्ह बनत असतं आणि आपल्यावरसुद्धा मग त्याचे चांगले परिणाम शरीरावर होत असतात. त्यामुळे श्रद्धा ठेवणं महत्त्वाचं आहे. मग आपण स्वयंपाक करताना, भाकरी करताना जर एखादं गीत गुणगुणतो, त्याच्याऐवजी जर आपण हरिपाठ बोलला, देवाचे काही गीत बोलले, तर ते स्वयंपाकसुद्धा तेवढाच संस्कारी होत असतो. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसार जीवे वेग करी. कणिक मळते, परत चपाती करते, जीवे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. देवाची येत वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसार जीवे वेग करी. भाकरी आपण ओलततो, चपाती ओलततो, लगेच फुगते. जीवे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. याला काय पैसे लागतात का? काहीच नाही ना. मग मनातल्या मनात आपण काही जर असं देवाचं गीत स्वयंपाक करत असताना गुणगुणलो,
म्हणजे तुमची श्रद्धा ठेवा, कुठेही कोणत्याही देवावर ठेवा, कुठेही ठेवा, पण श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. हो ना, श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. यानं आपल्या शरीरावर चांगले परिणाम होत असतात. त्यामुळे कोठे का असेना, पण श्रद्धा ही अढळ आणि अटळ असावी. कसे वाटले विचार अवश्य सांगा. स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा. आणि हो, प्रेरणा मात्र देत राहा. चला, धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण उद्या याच वेळेला एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद.